Namaskar. Next example. If A, B, C are in AP, then prove that sin A minus sin C upon cos C minus cos A is equal to cot B. आता ABC AP मध्ये दिलेत म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये दिलेत. एखादा सिक्वेन्स त्या सिक्वेन्स मधले नंबर्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत असं कधी म्हणतो आपण, जर कुठल्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्सचा डिफरन्स घेतला तर तो डिफरन्स ऑलवेज कॉन्स्टंट येतो त्या सगळ्या नंबर्सना AP मध्ये आहेत असं म्हणतो आपण. हे बघितलंय आपण स्कूल लेवलला 9th और 10th मध्ये तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन हा कन्सेप्ट झाला असेल. आता जे गिव्हन आहे की ABC AP मध्ये आहे ते आधी आपण घेऊया, त्याच्यावरून आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून ठेवू आणि नंतर LHS कन्सिडर करू. मग sin A प्लस sin B किंवा cos A प्लस cos B वगैरे हे फॉर्म्युले अप्लाय करायला लागतात का ते बघून मग तिथे कुठे APचा आपल्याला उपयोग होणार आहे का बघायचा आणि त्याप्रमाणे लेफ्ट साइड सिम्प्लिफाय करायची. सो आधी गिव्हन काय आहे, गिव्हन दॅट ABC आर इन AP अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत म्हणजे काय म्हणणार आपण, कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स B आणि A यांचा डिफरन्स काय होणार आहे, दॅट इम्प्लाइज B मायनस A. हा जो डिफरन्स जो काही रिअल नंबर येईल कॉन्स्टंट त्याला आपण सपोज K म्हटलं तर B अँड C ह्या दोघांचा डिफरन्स पण काय असला पाहिजे, Kच असला पाहिजे, कारण डिफरन्स हा काय असला तो कॉन्स्टंट राहतो. सो C मायनस B ऑल्सो K. सो दॅट इम्प्लाइज C मायनस B ऑल्सो K. आता हे दोन इक्वेशन बघितले तर दोन्ही इक्वेशनची राईट साइड सेमच आहे, के हीच व्हॅल्यू येते ना, कॉन्स्टंट राहतो. त्यामुळे लेफ्ट साइड पण आपण कंपेअर करू शकतो. सो लेफ्ट साइड सेम आणि दॅट इम्प्लाइज B मायनस A इज इक्वल टू C मायनस B. मे बी हे स्टेटमेंट कुठेतरी आपल्याला ही LHS सिम्प्लिफाय करताना लागू शकतं म्हणून आपण हे काढून ठेवतोय. सो ABC AP मध्ये त्यामुळे आपण हे सगळं करतोय. सो B इकडे आणला आणि A तिकडे नेला तर काय होईल, दॅट इम्प्लाइज B प्लस B इज इक्वल टू C प्लस A किंवा A प्लस C असं म्हटलं ते चालेल, म्हणजे 2B. दॅट इम्प्लाइज 2B इज इक्वल टू A प्लस C. दॅट इम्प्लाइज B इज इक्वल टू A प्लस C अपॉन 2. त्याचं मीन असतं आपल्याला माहिती. हे सगळं आपण AP आहे याच्यावरून काढायला इक्वेशन 1 म्हणू आणि जर कुठे LHS सिम्प्लिफाय करताना लागलं तर ते यूज करू. आता कन्सिडर LHS. कन्सिडर LHS which is equal to sin A minus sin C upon cos C minus cos A. आता हे फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करता येतील, आपल्याला माहिती आहे त्याचे फॉर्म्युले. sin A minus sin B त्याचा फॉर्म्युला काय आहे, 2 cos A plus B upon 2 sin A minus B upon 2. सो तो फॉर्म्युला अप्लाय करूया. सो विच इज इक्वल टू 2 cos हा अँगल प्लस हा अँगल म्हणजे A प्लस C अपॉन 2 साइन हा अँगल मायनस हा अँगल A मायनस C अपॉन 2. C आणि D च्या फॉर्म मध्ये लिहिले होते ना, sin C मायनस sin D मीन्स 2 cos C प्लस D अपॉन 2 sin C मायनस D अपॉन 2. तो फॉर्म्युला आपण अप्लाय करू. अपॉन cos C मायनस cos D साठी फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, तो काय मायनस 2 sin C प्लस D मीन्स C प्लस A इथे अपॉन 2 sin DC मायनस A अपॉन 2. तर आता काही कॉमन वगैरे असेल तर आपण कॅन्सल करूया. आता 2 2 तर कॅन्सल झाले, मायनस साइन आता आधी राहू दे. आता काय करायला बघूया, cos न्यूमरेटर मध्ये cos A प्लस C अपॉन 2 आणि sin A मायनस C अपॉन 2 अपॉन डिनॉमिनेटरला sin मायनस साइन राहिले A प्लस C प्लस A म्हणा किंवा A प्लस C म्हणा, सेम ऍडिशन आहे त्यामुळे चालेल, इंटू साइन C मायनस A अपॉन 2. आता कॅन्सल होण्यासाठी अँगल अगदी सेम लागतो, तसा आता तरी इथे कुठे आहे, हे दोन अँगल सेम आहेत पण इथे कॉस आणि इथे साइन आहे त्यामुळे तसं कॅन्सल होणार नाही. पण इथे जर बघितलं तर C मायनस एचा आपण A मायनस C करू शकतो, म्हणजे हा A मायनस C सारखा अँगल आहे, पण मायनस साइन बाहेर घ्यायला लागेल. बट साइन ऑफ मायनस थिटा काय असतं, मायनस साइन थिटा. त्यामुळे हे जे साइन आपण बाहेर घेऊ A मायनस C करताना ते मायनस थिटा येणार आहे, तो मायनस हा इथे बाहेर येईल आणि मायनस मायनस प्लस होईल. लक्षात आलं. हा A मायनस C अपॉन 2 आहे, तसाच्या तसा सेम अँगल करायचा आहे म्हणून A मायनस C करू. मग मायनस साइन इथे थिटा मध्ये बाहेर येईल, पण साइन ऑफ मायनस थिटा ते मायनस साइन थिटा होतं ना. सो हे मायनस इथे जे कॉमन आलेलं आहे अँगल मध्ये ते बाहेर येतं आणि मग अँगल तसाच राहतो इथला, त्यामुळे इथला मायनस मायनस प्लस होईल. सो नेक्स्ट स्टेपला आपण
So which is equal to कॉस, हे तसंच आहे, हे न्यूमरेटर तसाच, याचा फक्त साइन आपण मायनस बाहेर घेऊन हा अँगल आतमध्ये चेंज करणार आहोत. सो विच इज इक्वल टू कॉस ए प्लस सी अपॉन 2 साइन ए मायनस सी अपॉन 2 अपॉन मायनस मायनस प्लस झालं साइन ए प्लस सी अपॉन 2 साइन ए मायनस सी अपॉन 2. हा अँगल सेम करण्यासाठी आपण मायनस साइन बाहेर घेतला, मायनस मायनस प्लस झाला. आता ए मायनस सी अपॉन 2 अँगल सेम आहे, रेशो पण सेम आहे, त्यामुळे हे दोन कॅन्सल झाले. काय काय राहिलं बघूया. कॉस अपॉन साइन राहिलं म्हणजे कॉट, विच इज इक्वल टू कॉट अँड अँगल आहे ए प्लस सी अपॉन 2. पण इक्वेशन 1 मध्ये बघितलं तर या एबीसी च्या संदर्भात काय बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन 2 फ्रॉम इक्वेशन 1. सो आपण हा जो ए प्लस बी अपॉन 2 आहे तो बी ने रिप्लेस करू शकतो. सो विच इज इक्वल टू कॉट बी, विच इज इक्वल टू आरएचएस. आरएचएस तीच होती, कॉट बी असं प्रूव्ह करायचं होतं. हेन्स एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. दिस स्टेटमेंट इज प्रूव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ tan x is equal to a upon a plus 1, tan y is equal to 1 upon 2a plus 1, find value of x plus y. डायरेक्ट x आणि y दिले नाहीत, सो डायरेक्ट x प्लस y ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट नाही करता येणार, पण tan x आणि tan y दिले. सो tan ऑफ x प्लस y ही व्हॅल्यू आपण आधी फाइंड आउट करूया आणि त्यानंतर मग कुठल्या tan ऑफ थीटा साठी ती रिअल नंबर व्हॅल्यू येते त्याच्यावरून आपल्याला x प्लस y ची व्हॅल्यू काय ती तिथे बघता येईल, शोधता येईल. सो आधी आपण tan ऑफ x प्लस y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो गिवन दॅट tan x इज इक्वल टू दिस अँड tan y इज इक्वल टू दिस, पण आपल्याला tan ऑफ x प्लस y आधी काढायचं आहे, त्याचा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहोत. tan ऑफ x प्लस y इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, tan x प्लस tan y अपॉन 1 मायनस tan x इंटू tan y. आणि इथे ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला माहिती आहे, tan x आणि tan y, ते सगळे इथे सबस्टिट्यूट करूया. सो विच इज इक्वल टू a अपॉन a प्लस 1 प्लस 1 अपॉन 2a प्लस 1 अपॉन 1 मायनस a अपॉन a प्लस 1 आणि 2a प्लस 1, a प्लस 1 इंटू 2a प्लस 1. सो आता आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर आधी सेम करून घेऊया आणि त्यानंतर काही कॅन्सल वगैरे होतंय का काय सगळं टर्म्स काय येतात ते बघणार. सो विच इज इक्वल टू याने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे होणार ते 2a स्क्वेअर इंटू a प्लस याने याला मल्टिप्लाय करायचं प्लस a आणि प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटर झाला a प्लस 1 इंटू 2a प्लस 1. डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आपण सेम केलेला आहे. आता आपण डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, सो या सगळ्या टर्मने इथे मल्टिप्लाय करायला लागेल. सो a प्लस 1 इंटू 2a प्लस 1 याचं मल्टिप्लिकेशन करू नेक्स्ट स्टेपला आणि हा मायनस आहे अपॉन दिस डिनॉमिनेटर सेम झाला a प्लस 1 इंटू 2a प्लस 1. आता a अपॉन b अपॉन c अपॉन d, त्यामध्ये b आणि d एक्झॅक्टली सेम आहे, सो ते कॅन्सल होतील. सो काय काय न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहिले बघूया. 2a स्क्वेअर प्लस a 2a प्लस 1 विच इज इक्वल टू 2a स्क्वेअर प्लस 2a प्लस 1. न्यूमरेटर मध्ये टर्म्स राहिल्या. डिनॉमिनेटर मध्ये काय, ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे ते करून घेऊया, म्हणजे 2a स्क्वेअर प्लस a प्लस 2a अँड दिस प्लस 1. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन हे आले, पण मायनस a आहेच पुढे, सो मायनस a. सो विच इज इक्वल टू 2a स्क्वेअर प्लस 2a प्लस 1 अपॉन 2a स्क्वेअर प्लस 2a, पण हा a कॅन्सल होईल, सो 2a स्क्वेअर प्लस 2a प्लस 1. सो डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सेम टू सेम आहेत, ते कॅन्सल होतील आणि काय राहील फक्त इज इक्वल टू 1. पण काय कन्सिडर केलं तर tan ऑफ x प्लस y आणि ते सगळं सिम्प्लिफाय करत इज इक्वल टू 1 मिळालं. सो दॅट इम्प्लाइज tan ऑफ x प्लस y इज इक्वल टू 1. आता x प्लस y ची व्हॅल्यू काढायची फक्त. आता कुठला थीटा, tan ऑफ विच थीटा इज इक्वल टू 1, सो चार्ट पाठ असेल तर लक्षात येईल की कुठल्या थीटासाठी व्हॅल्यू 1 येते टॅनची, तर 45 π/4 या थीटासाठी टॅनची व्हॅल्यू 1 येते. So tan of this theta is equal to 1, means this theta must be π/4, 45 degree. So that implies
x plus y must be pi by 4. कारण tan pi by 4 is equal to 1 असतं म्हणून x plus y ची व्हॅल्यू काय असते पाहिजे 45 डिग्री म्हणजे pi by 4.